आणि याच्यात अगदी गप्पा कॉंग्रॅच्युलेशन्स हे ते असे सगळे व्यवहार चालतात. हे झाले संतोष हिंगडे जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत. म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती. आता पुढचे धक्कादायक गोष्टी हे आहेत श्री राम चौबे जे PA आहेत अजित पवारांचे. यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून. 2023 पासून PA ला माहिती आहे. PA चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे. 10 नोव्हेंबर 2025 ला आत्ता म्हणजे सगळं जेव्हा गुन्हा झाला अमुक झालं तेव्हा राम चौबे CP ऑफिसला येतात. तृप्ता ठाकूरला सांगतात मी CP ऑफिसला पोहोचलोय. म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत. एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते. वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग. हे पूर्णच पूर्ण बघा. डिमांड नोटीस पासून सगळं हे PA ना माहिती होतं. आणि हे लेटर जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सॲपवर शेअर करण्यात आली. हे 15 नोव्हेंबरचे. हे सगळे डिटेल्स. एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे EOWचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय. आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल? कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव FIR मध्ये येईल? आता पुढचे मी दाखवते तुम्हाला. हे दुसरे OSD अजित पवारांचे ढाकणे नावाचे. हे तिसरे 3 जणांनी एकूण